नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण पावसाळा विशेष अतिशय झटपट अशी होणारी रेसिपी बनवूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथे आपल्याला 3 ते 4 कांदे घ्यायचे आहेत. आता लहान आकाराचे आहेत त्यामुळे मी इथे छोटे 4 कांदे घेतलेले आहेत. तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर 2च कांदे वापरले तरी चालतील. आता कांदा व्यवस्थित आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कांदे आपल्याला उभ्या आकारामध्ये अशा पद्धतीने अगदी पातळ पातळ असा कट करून घ्यायचा आहे. आता या पद्धतीने आपण संपूर्ण कांदे चिरून घेऊया आणि त्यानंतर कांदा आपल्याला असा सुट्टा म्हणजे मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. आता लगेचच हा कांदा आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. संपूर्ण कांदा आपल्याला ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये काही जिन्नस घालूया, जसे की थोडासा ओवा आपल्याला यामध्ये चोळून घालायचा आहे, म्हणजे आपल्या पदार्थाला चव खूप छान येते. सोबतच थोडीशी हळद घालूया, चवीनुसार मीठ घालायचे, लाल तिखट घालायचं आहे, थोडेसे जिरे घालायचे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. मिक्स करून झालं की यामध्ये आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचे. इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करत बेसन पीठ घालायचे, मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी वापरायचं नाही. कांद्यामध्ये जे पाणी आहे त्यामध्येच थोडं थोडं करत बेसन घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. जास्तही आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं नाही. सुरुवातीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे आपण संपूर्ण बेसन यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे आपल्याला हे मिश्रण कोरडं वाटते ना, त्यामुळे अगदी थोडंसं म्हणजे 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, इथे तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बनवतोय. आज आपण पावसाळा विशेष कुरकुरीत अशी कांदा भजी बनवणार आहोत. तर त्यासाठी हे भजीचं पीठ आपण इथे बनवून घेऊया. यामध्ये आज आपण जरा सुद्धा सोडा न वापरता कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत. अगदी साध्या सिंपल पद्धतीने पण चवीला खूप छान अशी ही भजी बनतात. इथे आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे. अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी आहे पहा. जास्त घट्ट नाही आहे ना जास्त पातळही नाही. आता कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत. कढईमध्ये मावतील इतकी भजी आपण तेलामध्ये सोडूया. अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडायची. हातामध्ये थोडंसं पीठ पकडायचं आणि सोडायचं. आता मध्यम गॅसवरती ही भजी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहेत, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशी तळली जातात, कच्ची राहत नाहीत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या चॅनलच्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. भजी एका बाजूने व्यवस्थित अशी तळली गेली की मग ह्याला पलटवून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी छान छान अशी कुरकुरीत होईपर्यंत, छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे पहा तुम्ही, भजीला रंगसुद्धा छान असा यायला लागलेला आहे. भजी छान कुरकुरीत अशी व्हायला लागलेली आहेत. पहा इथे भजीला मस्त असा सोनेरी लालसर रंग यायला लागलेला आहे. उलटून पलटून घ्यायचे आहेत भजे, म्हणजे छान सर्व बाजूनी कुरकुरीत अशी ही भजी तळली जातात. इथे तुम्ही पाहू शकता आपली भजी छान अशी तळली गेलेली आहेत. आता आपण ही भजी लगेचच तेलातून काढून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही भजी बनवाल ना तर भजी अजिबातच तेलकट बनत नाही आणि चवीला सुद्धा ही भजी खूपच छान लागतात. पहा, भजी मस्त अशी तळलेली आहेत. लगेच आपण तेलातून काढून घेऊया. अगदी कुरकुरीत अशी आपली ही कांदा भजी झालेली आहेत. ही भजी काढून घ्यायची आहेत आणि याच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे सुद्धा भजी बनवून घेऊया. आता यासोबत खाण्यासाठी आपल्याला थोड्याशा 4-5 हिरव्या मिरच्या तळून घेऊया. इथे मिरची तळताना महत्त्वाची टिप म्हणजे पहा, मिरची तेलामध्ये टाकण्या अगोदरच थोडीशी पोटामधून चिरून घ्यायची, म्हणजे काय, मिरची जेव्हा तेलामध्ये तळतो तेव्हा ती फुटत नाही आणि तेल आपल्या अंगावरती उडत नाही. अशा पद्धतीने मिरच्या तळून घ्या. मस्त अशी ते गरमागरम आपली कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने भजी नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढच्या नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.